एक महत्त्वाची अपडेट बुलेटिनच्या सुरुवातीला मध्य प्रदेशमधील भाजप कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये मतदान केल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री अनिल देशमुखांनी केलाय। इतकंच नव्हे तर नागपूरच्या काटोल नरखेड मतदारसंघात तब्बल 35,000 मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोपही अनिल देशमुख यांनी केला। त्यामुळे राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना देशमुखांच्या दाव्यामुळे दुजोरा मिळतोय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे रजत वशिष्ठ यांनी। अनिलजी, तुमच्या मतदारसंघात तुम्ही 35,000 पेक्षा जास्त मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप करताय। मात्र मध्य प्रदेशातूनही काहींनी येऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप आपण करताय। काय पुरावे आहे? मी जवळजवळ 60 लोकांना, जे 60 लोक तज्ञ आहेत, त्या 60 लोकांना 30 दिवस 3 महिने हे काम दिलं होतं आणि 3 महिने त्यांनी संपूर्ण काटोल मतदारसंघाच्या यादीची संपूर्ण अभ्यास करून त्यांनी जे घोटाळे समोर आणले त्यामध्ये माहीत पडलं की 35,535 मताची मतचोरी काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणूक झाली। एकच उदाहरण द्यायचं मी तुम्हाला सांगतो की मध्य प्रदेश मधला एक लांघा गाव आहे, त्या लांघा गावच्या सरपंच वनिता पराटकर या लांघा गावच्या भारतीय जनता पार्टीच्या सरपंच आहेत आणि त्यांचे पती आहे गणपती पराटकर। हे लांघा गाव मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे उपसरपंच आहेत। यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्याकडे येऊन वोटर कार्ड तयार केलं आणि आपल्याकडे मतदान केलं। त्यांनी तिथेही नाव आहे, इथेही नाव आहे आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे आणि महाराष्ट्राच्या यादीत सुद्धा नाव आहे त्यांचं। मतदार यादीची दुरुस्ती केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये ही आमची मागणी। 1 तारखेला लाखोचा मोर्चा मी मुंबईला काढला आणि तीच मागणी केली होती की हे सर्व विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी संपूर्ण हे घोळ केलेला आहे भारतीय जनता पार्टीने। आता याच मतदार यादीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका। आणि म्हणून आम्ही मागणी केली होती की या संपूर्ण याद्या तुम्ही व्यवस्थित तपासा। मध्य प्रदेशातूनही मतदार आणून या ठिकाणी मतदान घेण्यात आल्याचा गंभीर आरोप जे आहेत ते अनिल देशमुख करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। दरम्यान महाविकास आघाडीत मनसे नको असं काँग्रेस